मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला अखेर आता मुहूर्त सापडलेला आहे। मनसेच्या प्रचाराचा नारळ 14 तारखेला फुटणार आहे। विक्रोळीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 14 तारखेला पहिली सभा होणार आहे आणि त्याच दिवशी विलेपार्लेमध्ये राज ठाकरे दुसरी सभा घेतील। तर 18 फेब्रुवारीला राज यांची दादरमध्ये तिसरी सभा असणार आहे। याशिवाय ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये राज ठाकरे प्रत्येकी एक सभा घेणार आहेत। याआधी 9 फेब्रुवारीला राज ठाकरे प्रचार सभांचा नारळ फोडणार होते, मात्र त्यावेळी काही कारणांमुळे प्रचार सभेची 9 तारीख पुढे ढकलण्यात आली आणि आता ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा मुंबईतली 14 फेब्रुवारीला होणार आहे। एकंदरीतच राज ठाकरेंच्या प्रचार सभांना आता मुहूर्त मिळाला आहे आणि 14 फेब्रुवारीचा म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेचा मुहूर्त त्यांनी साधलेला आहे। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, खरं तर 21 तारखेला निवडणुका होत आहेत, मात्र त्यापूर्वी मनसेच्या सभा कधी होणार हा विषय होता। आता मात्र कळलेलं आहे की साधारण 14 तारखेपासून सभांना सुरुवात होणार आहे राज ठाकरेंच्या। काय आणखी माहिती आहे? हो, ही माहिती खरी आहे की मनसेच्या प्रचाराचा नारळ हा 14 फेब्रुवारीला फुटतो आहे। याआधी 9 फेब्रुवारीला मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार होता, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काही व्यक्तिगत कारणांमुळे प्रचाराचा नारळ हा पुढे ढकलण्यात आला होता। ती जी सभा होती कांदिवलीमध्ये प्रचाराचा नारळ फुटणार होता, ती सभा पुढे ढकलण्यात आली होती। आता जी माहिती मिळते त्यानुसार 14 फेब्रुवारीला विक्रोळीमध्ये राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होते आणि त्याच दिवशी पश्चिम उपनगरात विलेपार्ल्यामध्ये दुसरी जाहीर सभा होणार आहे। मुंबईत एकूण 3 सभा होणार आहेत, त्यातल्या मुंबईत प्रचाराचा समारोप होणार आहे। 18 फेब्रुवारीला दादरमध्ये प्रचाराचा समारोप जाहीर सभेच्या माध्यमातून होईल। मुंबई वगळता पुणे, ठाणे, नाशिक इथे राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी घेतलेली आहे। सर्व राजकीय पक्षांचा प्रचाराचा दुसरा टप्पा आतापर्यंत पार पडलेला आहे। सर्वच राजकीय पक्ष आपला अजेंडा घेऊन येत आहेत। विशेषतः शिवसेना भाजपमध्ये टीकेचं, आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलेलं आहे। अशा सर्व वातावरणात मनसे प्रचारात नेमकी कुठे आहे असा प्रश्न विचारला जात होता। कार्यकर्त्यांमध्येही थोडासा संभ्रम निर्माण झाला होता की त्यांना कळत नव्हतं की राज ठाकरे अद्याप प्रचाराला का उतरलेले नाहीयेत। त्यामुळे आता मनसेच्या कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळालेला आहे। स्वतः राज ठाकरे यांच्या भाषणाची तोफ या प्रचारात धडाडताना दिसेल। सध्या शिवसेना भाजपमध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोपांचं युद्ध सुरू आहे, राज ठाकरे जाहीर सभांमध्ये आणि प्रचारांमध्ये नेमके कुठले मुद्दे हाताळतात, महापालिका निवडणुकीचे कुठले मुद्दे त्यांच्या प्रचारामध्ये येतात, याविषयी उत्सुकता असणार आहे। खरं, धन्यवाद दिनेश। दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर 14 फेब्रुवारीपासून मनसेच्या जाहीर सभा, प्रचार सभा सुरुवात होईल आणि अर्थात मुंबईतून सुरुवात होणार आहे। विक्रोळ इथे पहिली सभा होईल, तर या प्रचार सभांचा शेवट दादर इथे होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।